वेलकम बॅक टू पूर्ण पात्रेस किचन। मध्यंतरी काही 2.5 वर्ष मी माझ्या घरगुती कारणांमुळे रेसिपी नाही बनवू शकले, तर आज आपण नव्याने सुरुवात करणार आहोत आणि आज आपण समर स्पेशल रेसिपी मँगो मस्तानी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे। यामध्ये मी आंबे घेतलेले आहेत आणि हे आंबे मी अर्धा तास पाण्यात भिजत घातलेत, म्हणजे यामधली हीट निघून जाते। काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आवडीनुसार, थोडीशी टुटी फ्रुटी, आपल्याला साखर लागणार आहे आणि आईस्क्रीम लागणार आहे। तर सर्वप्रथम आपण या आंब्यांचे काप करून घेऊया। इथे आपण आंबा जो आहे तो चॉप करून घेतला आहे। आता यामध्ये आपण जी आईस्क्रीम आहे ती काढून घेतली, आपण यामध्ये ही ॲड करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आवडीनुसार साधारण 2 चमचे साखर घालायची आहे यामध्ये। काही मी इथे आंबे कापून घेतलेत, अजून ते पण घालते आहे। त्याचबरोबर काही ड्रायफ्रूट्स आणि अगदी थोडंसं दूध घालूया आपण यामध्ये। मी खरं तर जास्त माणसांसाठी करते आहे, त्यामुळे मी 3 आंबे घेतले होते आणि साधारण मी यामध्ये 1 ग्लासभर दूध घातलं आहे। आपण याला मिक्सरमधून करून घेऊया। तर फ्रेंड्स, आपल्या इथे शेक रेडी आहे। आपण आता यामध्ये सर्व करून घेऊया। सर्वप्रथम आपल्याला यामध्ये थोडासा शेक घालायचा आहे आणि आपण इथे जे मँगो चॉप करून घेतलेले आहेत हे घालूया। एकदम थंडगार मँगो शेक। काही ड्रायफ्रूट्स घालूया, आपल्या चॉईसनुसार आपण ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो। ड्रायफ्रूट्स टाकल्याच्या नंतर आपण यामध्ये स्कूप फुल एवढं आईस्क्रीम घालूया। त्याच्यानंतर परत थोडासा शेक घालूया। अगेन चॉप मँगो, टूटी फ्रूटी, ड्रायफ्रूट्स आपण हवे ते आणि हवे तेवढे घालू शकतो, त्यामुळेच खरं तर खूप मजा येते मँगो मस्तानी प्यायला। अशा पद्धतीने आपला मँगो मस्तानी रेडी आहे। बघा तुम्ही फ्रेंड्स, एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर। आणि त्याचबरोबर या समरमध्ये थंडगार त्यामध्ये आईस्क्रीम टाकून खूप मस्त झालेली आहे। ट्राय करा